राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात जयंत पाटलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची घेतली भेट। प्रत्येक वेळी भेट होते तेव्हा नवीन ऊर्जा मिळते, फडणवीसांचं ट्विट। विधानसभेसाठी शिंदे गट ऍक्शन मोडवर, 46 प्रभारी आणि 93 निरीक्षकांची नियुक्ती। शिंदे गट 100 जागांसाठी आग्रही। मनोरमा खेडकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी सुनावणी। खेडकरांना जामीन मंजूर होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष। पुण्यात झिकाचा वाढता शिरकाव, 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू, रुग्णांची संख्या पोहोचली 45 वर। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, धरणातील विसर्ग कमी झाल्यानं पुराच्या पाणी पातळीतही घट। पंचगंगा नदीची पातळी 24 तासात 1.5 फुटाने कमी। मुंबईकरांवरील 10% पाणी कपात आजपासून मागे, पाणी पुरवठा करणारी तलाव ओव्हरफ्लो, धरणात 73% पाणी साठा। नवी मुंबईच्या खारघरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर फिल्मी स्टाईलने दरोडा, लोकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। आजपासून पुण्यात मध्य रेल्वेचा 3 दिवसीय मेगा ब्लॉक, इंटरलॉकिंग कामांमुळे 60 गाड्या रद्द। श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय, 7 विकेट्सनी पराभव करून टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर। सूर्यकुमार यादव, गौतम गंभीरचा जल्लोष।